आकाशवाणी पणजी वीर जवान. नमस्कार आणि येवकार. आकाशवाणी पणजी घेऊन येता निवृत्त जवानांच्या जिविताचेर आणि कार्याचेर उजवाड घालपी मुलाखतींचेर आधारित वीर जवान. आयचे वीर जवान कॅप्टन सुनील कुडाळकर. तांचेकडे उलयतात गोंय पोलीस खात्याचे आदले जनसंपर्क अधिकारी, होम गार्ड्साचे आदले कंपनी कमांडर, तशेंच गोंय सरकारच्या म्हायती आनी प्रसिद्धी खात्याचे आदले म्हायती अधिकारी श्री जॉन आगियार. वीर जवान. जय हिंद आयकुबेनो. हांव जॉन आगियार. तुमकां म्हज्या कार्यक्रमान माये मोगाचो येवकार. आज आमचे गेस्ट आसात कॅप्टन सुनील कुडाळकर रिटायर्ड, जे इंडियन नेव्हीचे सिनियर ऑफिसर आसात आणि ते इंडियन नेव्हीच्या नेव्हल एव्हिएशनान आशिल्ले. नेव्हल एव्हिएशन हो एक म्हत्वाचो विभाग. तांणी खुबशा जाग्यांचेर देशान म्हत्वाची कामगिरी केल्या. तर तुमकां आमच्या स्टुडियोन माये मोगाचो येवकार कॅप्टन सुनील कुडाळकर बाब. जय हिंद. थँक्यू. म्हाका सांगात तुमचें शिक्षण कितले पर्यंत जालें आणि तुमकां नेव्हीन भितर सरपाक खंयच्यान प्रेरणा मेळ्ळी? माझे BE इलेक्ट्रिकल कंप्लीट जाले नंतर एक पेपरात ॲड आशिल्ले ते आय जस्ट सॉ द ॲड आनी सांगले एप्लाय करता. तशेंच एप्लाय केलें आनी इंडियन नेव्हीसून कॉल लेटर. सो हांव SSB म्हाजी भोपालात जाली अँड आय क्लियर्ड दॅट SSB इन द फर्स्ट अटेम्प्ट इट सेल्फ. तेजे पयलीं आमची फॅमिलींत कोणूच डिफेन्सांत ना. हांव पयलोच आनी म्हाजी पेरंट्साची प्रोत्साहन बी मेळ्ळी म्हाका. तेणी सांगली की जॉयन जा, देशाची सेवा कर. खूबदां अशें जाता की नेव्हीन किंवा आर्मीन जॉईन जातलो जाल्यार घरच्यांचे मातसो विरोध आसता. तशें कांय नाशिल्लें. म्हाजे पेरंट्स they were all supportive of me, for joining armed forces. म्हाका सांग, आफ्टर SSB you were commissioned into the but तुमकां ट्रेनिंग आसचिल्ली? मागीर SSB जाल्या नंतर म्हाज्या बेजीक ट्रेनिंग INS मांडोवीच जाली हांगा. दॅट टायम देयर वॉज अकॅडमी वेरें आशिल्लें. आतां शिफ्ट जाला ती केरला. आमची ती 3 महिने रिगरस ट्रेनिंग म्हणजे ओरिएंटेशन असलें. बिकॉज वी आर ऑल सिविलियन, कम फ्रॉम द सिविलियन बॅकग्राउंड. वी आर नॉट दॅट NDA एंट्रीज. दॅट तुमकां ओरिएंटेशन दिवचें पडटा. नेव्ही कितें, नेव्हीचे रुल्स अँड रेग्युलेशन्स कितें, तेचं सगळें म्हणल्यार दे मोल्ड यू इन द सेन्स ते तयार करता तुमकां नेव्हीन लायफ स्टार्ट करपाक. बट आफ्टर द बेजीक ट्रेनिंग तुमकां नेव्हीन बेजीक ट्रेनिंग देन वी वर प्रमोटेड एज सब लेफ्टनंट्स अँड देन सिन्स म्हाजें इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग बॅचलर आशिल्लें आमी जामनगर गेली INS वलसुरा फॉर द बेजीक इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग कोर्स करपाक. तो 2 वर्साचो कोर्स उरता. मागीर सिव्हिल एव्हिएशन तुमकां कशें मेळ्ळें? हे एव्हिएशन म्हणजे कोर्स तो कोर्स संपले नंतर तुमकां ते ऑप्शन दितात. नेव्हींत देर आर 3 विभाग आसात. एक म्हणल्यार जनरल मरीन म्हणल्यार ते शिप्स, आनी एक सबमरीन आनी एक एव्हिएशन. म्हाका ते एअरक्राफ्टात इंट्रस्टन आशिल्ल्यान हांव एव्हिएशन चूज केलो. आनी एव्हिएशन ट्रेनिंग इज इन कोचीन. आफ्टर म्हाजे बेजीक इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ट्रेनिंग वलसुराच्यान हांव कोचीन येयलो. कोचिनात 1 वर्ष, 1 year there was a basic aviation training. After that you get your तुमचे फर्स्ट पोस्टिंग मेळटा तुमकां, इंडिपेंडंट पोस्टिंग. खंय काम केलं तुवें? फर्स्ट विशाखापट्टणम, बॉम्बे, ऑल कोस्टल एरियाज. बेजिकली नेव्हींत सगळी व्हड बेजीस कितें आसता ती सगळी कोस्टल एरियांत आसता. नेवल हेडक्वॉर्टर्स, देन INS हंसा, वास्को, हय थंय काम केलें. आणि खंय भायर देशाच्या भायर आमी डेप्युटेशन गेल्ली, रशिया अँड युक्रेन. गुडविल विजीट? नो गुडविल विजीट, ते ऑफिस कामांसाठी गेल्ली. ते आमचे ती आय एम अ हेलिकॉप्टर एक्सपर्ट. तर हेलिकॉप्टर कितें पयले ओवरऑल मेंटेनन्स कितें जातालें न्ही ती भायर वताली, हांगा फेसिलिटी नाशिल्ली. सो आय हॅड गॉन टू युक्रेन अँड रशिया ऑन ऑफिशियल विजीट. तुम्ही रिटायर जावचे पयलीं तुमची भुमिका नेव्हीन कितें आशिल्ली?
आनी तुमचे मुखेल जापसालदारक्यो अशें कितें आशिल्लें? हय बेजिकली हांव ते नेवल एविएशनाच्यो इंजिनियरींग स्पेशलायजेशन कोर्स केला. तर आमचे हितून बी डिफरंट एअरक्राफ्ट टायप आसता. कितें हेलिकॉप्टर आसता, फायटर्स आसता आनी तुमचे मॅरिटायम रिकनेसन्स एअरक्राफ्ट आसता. सो म्हाजें स्पेशलायजेशन जो आसा एंटी सबमरीन वॉरफेअर हेलिकॉप्टराचें आसा. सो आय हॅव सर्वड ऑन बोर्ड शिप्स ऑल्सो. मागीर शिपान काम केलां आनी अशें बेजान काम केलां. आनी वन्स यू ग्रो इन सर्वीस, तुमी कशें सर्विसान प्रमोट जातेर वता न्ही, तुमकां ते डिफरंट बिलेट्स मेळटली. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाडत वतली. जशें जशें प्रमोशन मेळटा. सो हांवें नेवल हेडक्वॉर्टर्सान बी काम केलां एज अ डायरेक्टर. हांव म्हळ्यार लुकींग आफ्टर द स्पेअर्स, मेंटेनन्स, कॉन्ट्रॅक्ट, टोटली कंटले एडमिनिस्ट्रेटीव रोल आशिल्लो म्हागेलो. नॉट नो फिजिकल वर्क, बट इट इज एडमिनिस्ट्रेटीव वर्क, प्रोक्युरिंग ऑफ स्पेअर्स, हय, आनी एअरक्राफ्टाचे मेंटेनन्स, रिपेर एक्सेट्रा. महत्वाचें अशें काम, महत्वाचें म्हळ्यार मेन एक्विजिशन काम ते कितें जाता न्ही, कॉन्ट्रॅक्ट्स बी सगळे साय. म्हाका सांगात, नौदल अधिकारी म्हणून तुमची भुमिका तातूंत कसली कसली आव्हानां तुमी पेलची पडली? अशें आसा की डिफेन्स सर्वीस इटसेल्फ इज अ चॅलेंज. ते लायफ चॅलेंजींग आसतातच. आमी म्हळ्यार आमचे ड्युरींग माय टायम, आमच्या टायमार आमी शिपार बी काम करपाक जाय आसलें आनी ऑन बोर्ड इन स्टेशन ऑल्सो. सो हांव ते इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणून शिपान बी काम केलां. अँड देन आय एम बीन इन अ एअरक्राफ्ट यार्ड ऑल्सो. सो बोथ द थिंग आय हॅव सीन, म्हळ्यार दोनी सायडी हांवें पळयलां. शिपान कशी लायफ आसता आनी बेजान कशी लायफ आसता. म्हाका सांगात, तुमी दर्यान आसतना सगळे कडेन उदकच उदक, कांय कितले तेंपच तुमी उदकान रावतात, तेन्ना घरा पासून पयस तुमची तेन्ना अवस्था कशी जाता? वन्स यू जॉयन नेवी हे सगळे फेस करपाकच जाय. आय मीन इट्स अ पार्ट ऑफ नेवल लायफ, लायफाचे पार्ट आसता. आमी नेवी प्रोवायड्स यू, म्हळ्यार एक सपोर्ट सिस्टम आसता नेवीत. तुमी केन्ना ते शिप्स डिटॅचमेंटा वतात, 2-3 महिने ते भायर समुद्रात उरतात, तेन्ना देर इज अ ग्रूप ऑफ पीपल टू लूक आफ्टर युअर फॅमिली. म्हळ्यार ते आसता ते, म्हळ्यार कितें मेडिकल एमर्जन्सी जाले, बाकीचे कितें एडमिनिस्ट्रेटीव सपोर्ट जाले, सगळे आसता. तशें म्हण आमी वी कॅन बी पीसफुली बी अवे इन डिटॅचमेंट अँड वर्क विदाउट टेन्शन. आमकां कांय आसना. म्हळ्यार आमी जाणा की कोणी आसता ते पळोवपाक, आमची लायक दॅट फॅमिली पळोवपाक कोणी आसता थंय. तशें आय मीन नेवी इज दॅट वे फॉर, इट्स व्हेरी नायस, लुक्स आफ्टर यू, युअर फॅमिली. म्हाका सांगात, लश्करी सेवेची मागणी आनी तुमचें वैयक्तीक जीण हातूंत तुमी समतोल कसो दवरलो? हय, वर्क बॅलन्स लायफ नेवी दिता तुमकां, इन द सेन्स दॅट तुमकां देर इज अ भुरग्यांक स्कूल आसता एवरीवेर. सगळे नेवल बेजार नेवी चिल्ड्रन स्कूल आसता. सो स्कूल इज नॉट अ प्रॉब्लम. कितें एकेडमीक इयर मध्ये बी तुमचे ट्रान्सफर येयले कितें जाल्यार दॅट इज नो प्रॉब्लम. देर आर केंद्रीय विद्यालयस एवरीवेर. तो एज्युकेशनाचे एवरीथींग इज लुक्ड आफ्टर. सो अँड नेवी इट इज नॉट दॅट ओन्ली काम. अशें बाकीची बी आसता, पिकनीक बी आसता नेवीची, देन लेक्चर रिक्रिएशन आसता, देन देर आर लेक्चर्स बाय लेक्चर्स अँड देन गेट टुगेदर्स अशें आसता. दॅट मिन्स इट इज वर्क एज वेल एज युअर प्रोफेशनल लायफ इज बॅलन्स्ड, म्हळ्यार समतोल आसता. बट स्टील तुमचें काम केन्ना केन्ना ऑड अवर्स तुमकां काम करचें पडटा, तेन्ना घरच्यांची स्थिती मातशी, तुमी घरान आसतकच तांकां मातशें दिसता न्ही आपलो घोव, बाकीचे लोक बेगीन येतात. दॅट वे हांवें सॅल्यूट करूं जाय सगळे नेवीचे बायलांक. नेवी कोण ती आसता नेवल फॅमिली, तेंचो सपोर्ट जायत पडटा. फॉर दॅट मॅटर आर्मी, एअरफोर्स, नेवीचे डिफेन्स, तेंचे फॅमिलीचे सपोर्ट जायत. विदाउट युअर फॅमिली सपोर्ट तुका तुजे कामात कॉन्सन्ट्रेट करपा जाना. तेन्ना यू आर ऑलवेज एट द बॅक ऑफ द मायंड कितें अशें उरतलें. आय मीन दे शूड सपोर्ट यू. बट लकीली आतां नेवींत कोणी आसात ती फस्ट जॉयन जाता, तेमकां बी कितें हे ओरिएंटेशन प्रोग्राम उरता, ते लायफ कशी उरतले तेणी. आय मीन इट इज ऑल दे आर प्रिपेर्ड. तेमी प्रिपेर करतात. तुमचो लायक युअर हजबंड वील बी अवे फॉर सच अँड यू लव टू लूक आफ्टर. अशें बी बायलां आसता की हजबंड नासतना बी
ते घर शिफ्ट केल्ले आसा, चोरडाची एडमिशन केल्लें आसा, चोरडाक हॉस्पिटलाक ना एडमीट करून ऑपरेशन बी केल्लें आसा. सो दे बिकम मोर इंडिपेंडंट देन घराची बायलां ते चोरडा आसा न्ही, दे बिकम मोर इंडिपेंडंट दॅट वे. दे आर नॉट डिपेंडंट ओनली ऑन द मेल्स ऑफ द फॅमिली. तुम्ही एक बरी गोष्ट सांगली, दे आर वायफ्स, डिफेन्स वायफ्स सपोर्ट सिस्टम म्हणून कितें. तुम्ही जेन्ना देशा खातीर काम करतात तेन्ना दे आर बिहायंड सपोर्टिंग यू पीपल. सो दे आर ऑल्सो, दे प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल अशें. तेमचे सपोर्ट जायत. बरें, तुम्ही तुमच्या काळान तुम्ही जो कार्यकाळ आशिल्लो नेव्हीचो तातूंतलो एक अस्मरणीय असो अनुभव आमकां सांगू शकता? ॲक्च्युली द डिफेन्स सर्विसीस ते सगळे आमचे फूल सर्वीस, माझे 34 इयर्स सर्वीस न्ही अस्मरणीय आसात. तितूंतली थोडी गोष्ट आसा की तशें तुमचे कितें स्मृती पटल म्हणटा न्ही, स्मृती पटलाचेर ते आसता ते भितर. तशें देर आर सो मेनी इन्सिडंट्स अशे. एक इन्सिडंट म्हणल्यार तो आय वॉज अ इलेक्ट्रिकल ऑफिसर ऑन बोर्ड अ शिप, म्हळ्यार शिपाचे इलेक्ट्रिकल, तेजे इंटिग्रल हॅलो म्हण उरता, इंटिग्रल एंटी सबमरीन वॉरफेअर हॅलो. तो हॅलो घेवन आमी डिप्लॉयमेंटाक गेल्ली आनी डिप्लॉयमेंट सगळे मिशन सक्सेसफूल जाले. परत येताना इट वॉज इन द मंथ ऑफ जून ऑर जुलय. सो देर वॉज द सी वॉज व्हेरी रफ. तुमकां सांगता न्ही, आय जस्ट टेल यू हाऊ वॉज दॅट. सी स्टेट 0 म्हणल्यार कांय वेव्स बी कांय ना. सी स्टेट 1 म्हणल्यार मातशे जास्ती वेव्स, सी स्टेट 2 म्हणल्यार आनी मातशे. आमचे कितें सी स्टेट 4 or 5 म्हणल्यार अरावंड 20-25 फीट वेव्स. अरे बाबा, वेव्स तितले वेव्स सारके. ते कितले आमचे 4000 or 5000 टन्साचे शिप, ती अशी खेळणी उरता न्ही, अशें तुमी खेळणी उडयता उसळटा तशें वयर सकयल जाताले. आनी तेन्ना तुमकां काय तो किचन बंद सारकें, तुमी शिपाचें किचन बंद, तुमकां खाली ब्रेड आनी रसम मेळटा. म्हळ्यार कुकींग करपाकच जाणा, तुका ते कुकिंगाचे वेसल्स बी कांय दवरपाकच जाणा. सो दॅट वॉज अ व्हेरी टफ टायम. सो वेन वी आर कमींग बॅक टू, आमी केन्ना परत बॉम्बे येताले पोर्टाक, देन दॅट सी वॉज व्हेरी रफ इन द सेन्स इट वॉज ते कितले स्टेट 4 or 5 आसताले बिलकूल. म्हळ्यार शिप आर क्लास शिप म्हणटात न्ही, रणजीत राणा क्लास शिप, व्हडली ती शिप 180 मीटर शिप अशी सकल वताले उदकाक. सकल वचून अशें वयर येतले. ते येतना इतलो व्हड पाळ येयलो. आमचे ते एअरक्राफ्ट उरता हेलिकॉप्टर ते हँगरात दवरपाचे उरता. सो बिकॉज ऑफ द ते सी स्टेट इतले रफ आसलो, आमी ते हँगरात दवरचे शकल ना. तो वेव कंप्लीट वेव शिपा वयल्यान गेलो आनी हेलिकॉप्टर डॅमेज केलें कंप्लीट. हेलिकॉप्टर वॉज टोटली डॅमेज. सो आय कॅन नेवर फॉरगेट. हांव आसलो ते म्हाजे दोळ्या मुखार जातलें ते जाल्यार हांव कांय करूं शकलो. उदकाचो हे नीट इतलो पावरफूल आसता न्ही, पावरफूल आसता. सो दॅट वॉज वन ऑफ द मोर फ्रायटनींग एक्सपिरियन्सीस इन लायफ. आनी खंयचे आनी आनी म्हळ्यार बरे एक्सपिरियन्स म्हणल्यार आय वॉज अ इलेक्ट्रिकल ऑफिसर वन ऑफ द डायवींग सपोर्ट वेसल. म्हळ्यार डायवींग सपोर्ट वेसल म्हळ्यार जो नेवीचे डायवर्स आसता न्ही, तेमकां सपोर्ट ते वेसलाचेर तेमी काम करता, नेवी डायवर्स. आमकां एक टास्क येयल्ले आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, तेमची एक अंडर वॉटर विंग आसता. सो एक रॉयल प्रिन्सेस म्हण ती शीप आशिल्ली, तो 150 वर्सां फाटीं ती ऑफ लक्षद्वीप आयलँड ती बुडली. आमकां ते ऑर्डर येयले की ते कितें बुडिल्ले तुमचे आर्टिफॅक्ट्स हाडपा जाय म्हणून. सो आमी 1 म्हयने उरले लक्षद्वीप. सो दॅट वॉज द बेस्ट टायम वेर आय लर्नड डायवींग ऑल्सो. इट वॉज अ वंडरफूल एक्सपिरियन्स. अँड देन तो सक्सेसफूल जालो फूल मिशन. आमी ती सगळी तोप तेंची ती भितर ओल्ड आयटम्स सगळी भायर काडली अरावंड फ्रॉम 90 meters. सो दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल स्मरणीय. तुम्ही अंडर वॉटर डायव्हिंग थंयच केलें? हय थंयच केलें. म्हाका सांगात, नौदलांतल्या आतां नव्या तंत्रगिन्यानाचो फुडार आनी दर्याच्या फुडलो हे कशें, म्हणजे कशा प्रकारचे फुडें? हे ते इंग्लिशांत एक शब्द आसा न्ही, हय, कटींग एज टेक्नॉलॉजी. नेवी आसा न्ही, नौसेना आसा न्ही, ऑलवेज एट द फोरफ्रंट ऑफ दीस टेक्नॉलॉजी. आमी पयलें काम करपाचें. फॉर एग्जाम्पल एक उदाहरण दिता तुमकां. हांव पयलें कामो 25 म्हण हेलिकॉप्टरांत काम करतालो. तांचे रडार बी सगळे सायजीन व्हडले, वॉल्स, ओल्ड टेक्नॉलॉजी. नंतर येयले कामो 31 म्हण, ते सगळे इंटिग्रेटेड. द टेक्नॉलॉजी
इवॉल्व जाते Change उरता जाता. अँड नेव्ही Update जायत उरता. अपडेट जायत उरता अँड दॅट टू डिफेन्स टेक्नॉलॉजी अपडेट जायत उरता. आतां तुमी पळयले ड्रोन टेक्नॉलॉजी कितें यूज केला ते फर्स्ट यूज केले अझरबैजान वर्सस आर्मेनिया वॉरात यूज केले टर्की ड्रोन. नाव द ड्रोन टेक्नॉलॉजी इज इम्प्रूव्ड सो मच. All warfare is done by drones only. Technology is increasing, developing so much. So Navy is in the forefront of absorbing this technology. नौदळान एक प्रभावी अधिकार जावपाक खंयचे गुण जाय पडटात? हांव ते तुमकां स्टार्टिंगाक सांगिल्लें न्ही SSBत कशें सिलेक्शन जाता ते लिडरशीप क्वॉलिटी तुमचे इनिशिएटीव तो OLQs, ऑफिसर लायक क्वॉलिटीज. हांव सांगता तुमकां कॉर्पोरेट लिडरशीप आनी मिलिटरी लिडरशिपात थोडे डिफरन्स आसता. कॉर्पोरेट लिडरशीप इज टोटली कायंड ऑफ अ डिफरंट लिडरशीप. मिलिटरी लिडरशीप इज दॅट तुमचे लिडरशीप क्वॉलिटी दाखोवपा जाय इन द सेन्स यू हॅव टू कमांड रिस्पेक्ट फ्रॉम युअर ज्युनियर्स अँड युअर पर्सनल इंटिग्रिटी. तुमी ते वैयक्तीक तुमचे ते कॅरेक्टर आसा न्ही ती तुमकां सगळे लोक तुमकां पळयता. आय मीन दे आर लुकींग अप टू यू एज अ रोल मॉडेल. सो you have to do and then you have to take the initiative. तो field marshal Manekshaw सांगला I will not order you to war but I lead you to the war. तर हांव सांगना तुमकां वचा वॉर करा न्ही हांव लीड घेतलो ते उरपा जाय आनी मिलिटरी लिडरशिपात आनी कम्युनिकेशन. नौदळाच्या विमान शाखेन सेवा दिवपाक सगळ्यांत म्हत्वाचें कितें हें आसता भुमिका अशी? हय नौदळाचे एविएशनाचे इम्पॉर्टन्स म्हटल्यार एविएशन ऑलवेज इवॉल्विंग टेक्नॉलॉजी. पयलीं नेवल एविएशन नाशिल्लें, पयलीं पयलीं आसलें. हां पण आर्मीत बी एविएशन आसा जाल्यार स्मॉल विंग. बट नेवल एविएशन म्हळ्यार डेक बेस्ड फायटर्स बी आसात नेवींत. लायक वी हॅव 2 कॅरियर्स न्ही एअरक्राफ्ट कॅरियर्स. तितून ती एअरक्राफ्ट फायटर एअरक्राफ्ट्स तितून लँड करतात तितून ऑपरेट करतात. सो नौदळाचे एविएशन इज अ टेक्नॉलॉजिकली व्हेरी इवॉल्विंग फील्ड इन द सेन्स तुमकां यू आर एक्सपोज्ड तुमकां डिफरंट इक्विपमेंटाचेर काम करपाक मेळटा अँड देन यू हॅव दॅट सॅटिस्फॅक्शन वेन द पायलट गोज फॉर अ मिशन अँड केन्ना तो परते येता सांगता मिशन सक्सेसफूल जालें ती सॅटिस्फॅक्शन तुमकां जो वैयक्तीक सॅटिस्फॅक्शन जो मेळटा न्ही ती कितें डिफरंट उरता अशें. आनी आमचे जे नेवल नौदळाचे एविएशन इज अ व्हेरी क्लोज नीट फॅमिली इन द सेन्स जो पायलट आसा तो एअर ऑपरेशन्स ऑफिसर आसा ग्राउंड क्रू आसा आमी एक म्हणजे अशें फॅमिली अशें काम करतात. दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ नेवल एविएशन. म्हाका सांगात आतां गोंयांत खूब अशे भुरगे आसात जे नौदळान वचपाक सोदतात, भारतीय सेनेन वचपाक सोदतात, पूण तांकां मार्गदर्शन अशें मेळना. देर इज व्हेरी लेस इन्फॉर्मेशन अवेलेबल टू देम. सो तांचे खातीर कशें पावप आनी तांकां कशें मोटिवेट करप? एक्चुली म्हाजे कॅरियरान हांव पळयलां गोवा इज दॅट गोवासान डिफेन्साक कोण जॉयन जाता ती नंबर्स कमीच आसा. हांव केन्ना गोवा आसलो वी आर अ पार्ट ऑफ अ टीम. आमी सगळे स्कुलां वतले आशिल्ले आनी तांकां प्रेजेंटेशन दिवन थंय सांगता आशिल्ले नेवी म्हटल्यार थोडे एक्सपोजर दिवपाचें. बट अनफॉर्च्युनेटली गोवाचे यूथ आसा न्ही ते डिफेन्स इज नॉट एन ऑप्शन. बट हांव सांगता आतां थ्रू यू दे शूड तेमी डिफेन्साचे जॉयन जावपाचे ऑप्शन तेमी जरूर पळोवपा जाय. म्हळ्यार डिफेन्स इज अ गूड ऑप्शन दॅट गिव्स यू honorable status in your society, that gives you a good financial security, that gives you a good security for your family. Defense is one of the options to look for the Goan youths. I think they should explore this. But what I have seen is in my full career of 34 years, I had seen म्हळ्यार कमीत गोवन्सा हांव इंटरॅक्ट केला मेळ्ळा. तुमी आतां तातूंत डिसिप्लीन ऑल्सो इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स. डिसिप्लीन म्हणल्यार म्हाका तुमकां सांगून दिसता की तुमी जेन्ना नेवीन आशिल्ले इन युनिफॉर्म आनी सडनली यू केम आफ्टर युअर रिटायरमेंट यू केम बॅक टू सिवील लायफ तेन्ना तुमकां कशें दिसलें? तुमी थंयच्यान म्हणजे हाव वॉज युअर transition from uniform life to back to civil life? But in a defense कितें जाता you are a very close society in the sense तुमी एकच जाग्यार राबतात सगळे डिफेन्साचे आतां. फॉर मी नाव हांव आतां भायर सिविलियन सोसायटीत रावता. बट फॉर मी आतां ट्रान्झिशन तितलें डिफिकल्ट जाना in the sense but there are sometimes थोडे डिफिकल्टी जाता एडजस्ट जावपाक. बट ओवर अ पिरियड ऑफ टायम
दॅट्स ओके. आय मीन एडजस्ट जावपा जाता. पूण हातूंतले डिफरन्स कितें दिसलें तुमकां? डिफेन्स म्हळ्यार आमी वी गो इन टू एवरी डिटेल इन द सेन्स आमकां स्टेप बाय स्टेप हीच जाय करपा जाय. आतां मिटींग आसले हावसिंग सोसायटीचे मिटींग आसा, आमी प्रिपेर करून वता कितें उलोवपा जाय, कितें आसा हेजे पॉयंट कितें आसा. आय मीन वी आर ऑल दॅट वे वी हॅव आमकां तशें ट्रेन केल्लें आसा. आय मीन एनीथींग वॉट यू डू इज यू शूड नो वॉट यू आर टॉकिंग अबाउट अशें ते डिफरन्स. आनी ते टायमाचे म्हळ्यार टायम म्हळ्यार एटलिस्ट बी 10 minutes अर्ली टू द शेड्यूल्ड टायम. बरें कॅप्टन साहेब, आमचे भुरगे जे पळय गोंयचे भुरगे जे पळय आसा जे डिफेन्सान जॉयन जावपाक सोदतात, तांकां खूब आवड आसा, ते प्रिपेर करतात, तांकां तुमी कशें मोटिवेट करतले, कशी मॅसेज दितले? डिफेन्स सर्वीस इज अ गुड ऑप्शन. जॉयन जावपा जाय, ट्राय करा. आमच्या टायमार कांय आमकां तितले साधनां नाशिल्लीं की टू गेट दॅट इन्फॉर्मेशन. आतां तुमकां सगळे ऑन अ क्लिक ऑफ अ बटन तुमकां सगळे नॉलेज आसा, इंटरनेटार सगळे मेळटा. आनी आतां कोचिंग सेंटर्स बी आसात. तुमकां ते इंट्रस्ट आमकां तितले नॉलेज नाशिल्ली. डिफेन्स डेफिनेटली यू शूड ट्राय इट एज एन option for your career. It is one of the best careers, and there is nothing like serving for your nation. Yes. That satisfaction you get when you wear that uniform, the pride you feel when you wear that uniform, and then once you know that you are giving your bit to the nation, that feeling itself is wonderful. So I urge all the Goan youth to consider defense as an option for the career. येस, कॅप्टन कुडाळकर साहेब, बरें दिसलें तुमी आमच्या स्टुडियोन आयले, आमच्या आयकुप्यांक खूब म्हत्वाच्यो खबरी सांगल्यो, तुमचे अनुभव सांगले. तुमकां आकाशवाणीचे वतीन देव बरें. थँक्यू सो मच. हांव तुमचो बी आभारी आसा, म्हाका इनवायट केलें. म्हाजे कितें व्ह्यूज आसा, ती एक्सपिरियन्स आसा, शेअर करचें. थँक्यू. जय हिंद. जय हिंद. वीर जवान. आयचे वीर जवान कॅप्टन सुनील कुडाळकर. तांचेकडे उलयताले श्री जॉन आगियार. वीर जवान. संकल्पना श्री जॉन आगियार. प्रस्तुती उषा योगराज नाईक. निर्मिती पालो डॉक्टर साईश देशपांडे. कार्यक्रम अधिकारी दामोदर आठलेकर आणि संजय पुनाळेकर. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता आयकात आमच्या YouTube चॅनलाचेर FM रेनबो गोवा. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.